प्रत्यक्ष होण्याची कला. परमात्म्याची अनेक नावे आहेत, त्यापैकी एक नाव आहे गुप्तेश्वर. परमात्मा या संसारातील सगळ्यात श्रेष्ठ आणि महान कार्य करून देखील सदैव स्वतःला गुप्त ठेवतो. ही एक फार मोठी कला आहे. जनकल्याण आणि महान कर्तव्यांचे पालन करत असताना सुद्धा स्वयं साधारण राहून यश सन्मान याची अपेक्षा न करता गुप्त राहणे ही एक विशेष कला आहे. अनेक महापुरुषांनी देशासाठी तसेच जनहितासाठी कार्य करत असताना अनेक कष्ट सहन करून देखील आपले नाव गुप्त ठेवले. म्हणूनच गुप्तदान, गुप्त पुरुषार्थ आणि गुप्त सेवेचे महत्त्व सर्वाधिक आहे. जर आपण एखादी सेवा केली आणि ती गुप्त न ठेवता तिचा खूप प्रसार केला तर त्या सेवेतून मिळणारे पुण्यफळ कमी होते. दुसरी गोष्ट ही आहे की लोक आपल्याला अहंकारी समजून ईर्ष्या करतात. म्हणूनच अशी कार्य गुप्त ठेवण्यातच आपला फायदा आहे. नाहीतर आपल्या जीवनात संघर्ष निर्माण होतो. आपल्या जीवनात जर ही कला आपण स्वीकारली तर आपल्या मनात धैर्य, आत्मसंतुष्टता, त्याग आणि दुसऱ्याला प्रेरित करण्याची भावना जागृत होते. परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये समाजातील अनेक व्यक्ती कोणतेही चांगले काम केल्यावर त्या बदल्यात प्रशंसेची, यशाची किंवा मान सन्मानाची इच्छा ठेवतात. एखाद्या कारणाने त्यांना जर ते मिळाले नाही तर ते दुःखी, निराश होतात आणि भविष्यात अशी कार्य करत नाहीत. आपण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की जर आपण एखादे चांगले कार्य केले तर त्याचे फळ कधीतरी आपल्याला मिळतेच. परंतु स्थान, वेळ आणि पात्रतेनुसार यामध्ये वेळ लागू शकतो. म्हणूनच फळाची अपेक्षा सोडून नेहमीच चांगले कार्य करून स्वतःला गुप्त ठेवले पाहिजे. प्रसंग: लाल बहादूर शास्त्री यांनी 9 जून 1964ला भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला होता. ते त्यांची कर्तव्यनिष्ठा, देशप्रेम आणि आदर्श व्यक्तिमत्वासाठी विशेष लोकप्रिय होते. लहानपणापासूनच ते शेवटच्या क्षणापर्यंत ते जनहिताच्या कार्यात व्यस्त राहिले. परंतु त्यांची एक विशेषता होती, ते कधीच आपला फोटो काढू देत नसत किंवा आपले कार्य वर्तमानपत्रात छापून प्रशंसेची अपेक्षा ठेवत नसत. एके दिवशी एका पत्रकाराने त्यांच्याकडे येऊन त्यांच्या जीवनाविषयी आणि रचनात्मक कार्याविषयी वर्तमानपत्रात लेख लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. लाल बहादूर शास्त्री यांनी नम्रतेने त्याला विचारले, "तू ताजमहाल बघितला आहेस का?" पत्रकाराने उत्तर दिले, "हो, बघितला आहे." लाल बहादूर शास्त्री यांनी विचारले, "तू जो पांढरा संगमरवर दगड बघत आहेस, तुला माहिती आहे का की या दगडांना कोणी भक्कम करून ठेवले आहे?" त्या पांढऱ्या दगडाखाली तितकेच काळे दगड आहेत जे मजबूत पाया बनून 400 वर्षापासून ताजमहालाला आधार देऊन उभा ठेवत आहेत. जर ते काळे दगड नसते तर ताजमहाल अस्तित्वातच राहिला नसता. मी स्वतःला पांढऱ्या दगडाप्रमाणे नाही तर त्या काळ्या दगडासारखा गुप्त ठेवू इच्छित आहे. असे बोलून लाल बहादूर शास्त्रींनी पत्रकाराला परत पाठवून दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1965 साली पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर त्यांच्याबरोबर शांती स्थापनेच्या करारावर स्वाक्षरी करण्याकरिता लाल बहादूर शास्त्री ताशकंद येथे गेले होते. करारावर स्वाक्षरी केल्यावर जानेवारी 1966 रोजी कोणत्या तरी कारणाने त्यांचे निधन झाले होते. गुप्त राहण्याच्या कलेबरोबरच प्रसिद्ध होण्याच्या कलेचा
खूपच जवळचा संबंध आहे. प्रसिद्ध होण्याची कला म्हणजेच आपली आंतरिक शक्ती आपल्या इच्छेनुसार लोकांच्या कल्याण कार्यात उपयोगात आणणे. चांगले कार्य करत असताना स्वतःला गुप्त ठेवणे, परंतु जर एखादा व्यक्ती अथवा समूह एखाद्या अडचणीत असेल, न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करत असेल आणि अशा वेळी जर आपला एखादा गुण, कला अथवा आपले सामर्थ्य जर त्यांना त्या अडचणीतून मुक्त करू शकत असेल, त्यावेळी स्वतःला प्रत्यक्ष केले पाहिजे. तसेच दुसरा एखादा व्यक्ती चांगले कार्य करून समाजाचे कल्याण करत असेल तर त्या व्यक्तीची प्रशंसा करून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. आवश्यकतेनुसार स्वतःला गुप्त अथवा प्रसिद्ध करण्याची कला यामध्ये संतुलन ठेवल्याने जीवन सुंदर आणि सुखमय होते. प्रश्न 1. स्वतःला गुप्त न ठेवल्याने आपले कोणते नुकसान होते? 2. स्वतःला गुप्त ठेवल्याने आपला कोणता गुण प्रत्यक्ष होतो? 3. स्वतःला कोठे गुप्त ठेवावे आणि कोठे प्रत्यक्ष करावे?